नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे सायमल्टेनियसली फॉलो करा। व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तर तोही तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा। तर एकंदरच पुण्यामध्ये आजपासून 12 तास दुकानं खुली बसणार आहे। फक्त दुकानांसाठीचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे, जसं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा मोबाईल असतील तर त्या संबंधीचं जे काही खरेदी विक्री दुरुस्ती असेल तर ती या दिवसांमध्ये 3च दिवस ही दुकानं चालतील। मंगळवार, गुरुवार, शनिवार तर या आणि रविवार, शनिवार रविवार याच्यामध्ये वाहनांची दुरुस्ती असेल, प्लंबिंग असेल, बांधकामाचं साहित्य असेल, कपड्यांची दुकानं असेल तर त्याच्यासाठीची ही वेळ आहे। आणि याच्याशिवाय मग जे काही डे टू डे वापराच्या गोष्टी आहेत, दूध, भाजीपाला, फळं, किराणा दुकान, मटण, चिकन, अंडी, सर्व दवाखाने, त्याच्यानंतर मेडिसिन, मेडिकल, तर हे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हा 12 तासाचा वेळ आहे। तर यांच्यासाठी 7 दिवस आहेत, बाकी यांना अल्टरनेट आहे। फक्त जे मेजर हे आहेत की जिथं दुकानं आहेत, असे लक्ष्मी रोड असेल, बाजीराव रस्ता असेल, शिवाजी रस्ता असेल, टिळक रस्ता, इथं गोष्टी वर्क होणार नाहीत। तर हे कशासाठी आहे, तर हे परत तीच गोष्ट येते की लोकांची एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते। तर हे स्थानिक प्रशासनासंबंधीच्या ज्या बाबी आहेत ते तुम्ही तुमच्या शहराच्या बद्दल पण बघितल्या पाहिजे। वारी जी आहे तर ती केवळ परंपरेपुरती होण्याचे चान्सेस आहेत, ही चर्चा अजून चालू आहे, अंतिम निर्णय आलेला नाही। अंतिम निर्णय आल्यावर आपण बघूयात, पण 750 वर्षाचा जो काही शिरस्ता आहे वारीचा तर तो मोडता कामा नये, याच्याकरता काय केलं जाऊ शकतं तर त्याच्या बेसिक गोष्टी ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या आपण बघूयात। तर एक म्हणजे काय, खूप मर्यादित लोकांचा याच्यामध्ये सहभाग असेल, कमीत कमी लोक सामाजिक अंतर ठेवून ते चालत जातील, त्यांना मुखपट्ट्या म्हणजे मास्क असतील, त्याच्यानंतर सोबत वैद्यकीय पथक त्यांना ठेवावं लागेल। पुणे महानगरामध्ये हा सोहळा यावर्षी न येता तो रस्त्याच्या म्हणजे पुण्याच्या शहराबाहेरूनच त्याचं नियोजन करण्यात येईल, असं हे असे सगळे मुद्दे आहेत। तर एकंदर अजून निर्णय फायनल झालेला नाही आहे, पण बऱ्यापैकी ह्या मुद्द्यांवर एकमत आहे। तर आपण हा सगळा झाल्यानंतर बघूयात। एकंदरच वारी जी आहे ती महाराष्ट्राचं जे सगळं काही संचित आहे सांस्कृतिक आणि त्या सर्व याच्यामध्ये संत आणि ती सगळी परंपरा, तर हे खूप महत्त्वाचं आहे। दरवर्षाची ही जी परंपरा आहे ती खंडित होता कामा नये आणि त्याच्यासाठी मग काही प्रिकॉशन घेऊन हे करता येईल। तर बघूयात आता काय होतंय। महाराष्ट्रामध्ये काल जवळपास 1233 पेशंट होते आणि याच्यामध्ये मुंबईने 10,000चा आकडा गाठलेला आहे। मुंबईमध्ये काल आतापर्यंतचे सर्वोच्च पेशंट आढळलेले आहेत, 700 समथिंग आपण बघूयात आकडा। त्याच्यानंतर पुणे 2000, त्याच्यानंतर ठाणे 1616, नाशिक 463, औरंगाबाद 373, तर हे वाढतच जात आहे। तर हे तुम्ही बघू शकता इथं 1233 हा ना। महाराष्ट्रामध्ये 62% केसेस आहेत त्या मुंबईतल्या आहेत एकट्या। 769 केसेस मुंबईमध्ये काल सापडलेल्या आहेत। तर नक्कीच हे आपल्यासाठी चिंतेची बाब आहे। त्याच्यानंतर जे काही आहे मुंबईच्या बाबतीत परत की बाबा सेकंड स्पाईक जे आहे तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केसेस आपल्याकडे दिसत आहेत। मी तुम्हाला काल कम्युनिटी स्प्रेड एक्सप्लेन केलं होतं, तर त्या लेखकानुसार आणि त्या ॲनालिसिसनुसार असं म्हटलं जात होतं की कम्युनिटी स्प्रेड सुरू झालेला आहे। तिसरी जी स्टेज आहे आणि ती आता प्रॉमिनंटली दिसायला पण लागलेली। एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेस पेशंट समोर येत आहेत तर ऑब्व्हियसली इट इज नन अदर दॅन कम्युनिटी स्प्रेड। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की 50,000 म्हणजे 40,000 ते 50,000 हा जो टप्पा आहे हा भारताने जो गाठलेला आहे तो 3 दिवसात गाठलेला आहे। 40 ते 50,000 3 दिवसात 10,000 पेशंट आपल्याकडे इथं ॲड झालेले आहेत। आणि मग बेल्जियम किंवा मग बेल्जियमनी 13 दिवस घेतले होते, कॅनडानी 6, पेरूनी 4 दिवस घेतले होते है ना, भारतापेक्षा जास्त। भारताने 3 दिवस घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1700 डेथ ज्या झालेल्या आहेत तर त्या 1700 डेथचा जर विचार केला तर भारताने 3 दिवसामध्ये जवळपास म्हणजे 1360 ते 1700 हा जो टप्पा आहे तो पण 3 दिवसात पास केलेला आहे। स्वित्झर्लंडने याच्यासाठी 11 दिवस घेतले होते, स्वीडनने 4 दिवस घेतले होते। तर एकंदरच आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे। मुंबईचं आर्थर रोड कारागृह खूप फेमस आहे बघा, बऱ्याच नामांकित दिग्गज लोकांना तिथं म्हणजे पाहुणचारासाठी नेलं जातं, त्याच्यामुळे आर्थर रोड बऱ्यापैकी चर्चेत असतं। तिथं पण एका कैद्याला करोनाची लागण झालेली आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे परत 2 जे शिपाई होते त्यांना लागण झालेली आहे आणि जवळपास 150 कैदी आणि कर्मचाऱ्यांचे नमुने आता तिथून घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे कसं आहे, एक जरी केस गडबडली आपल्या हातून तर मग हे आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरतं। बॉईज लॉकर रूम काल बघितलं होतं आपण, हा इंस्टाग्रामवरचा एक चॅट ग्रुप होता, त्याच्या ॲडमिनला अटक करण्यात आलेली आहे।
अल्पवयीन मुलींची फेरफार केलेली छायाचित्र, अश्लील संदेश तिच्यावर होते. आणि इंस्टाग्राम ग्रुपचा तो ॲडमिन जो आहे आता तो 18 वर्षाचा आहे, म्हणजे याचा अर्थ तो मेजर आहे. आणि आता त्याचा कार्यक्रम होईल. 12वीची परीक्षा त्याने आता दिलेली आहे. म्हणजे हे आपल्या देशाचं भविष्य बघा, शिक्षण. तर एकंदरच आता एज्युकेशन जे आहे, तर एज्युकेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की सेक्स एज्युकेशन हे कंपल्सरी असलं पाहिजे किंवा नाही, तर ते असायला पाहिजे. आणि एकंदरच जे काही मानवी जे काही आयुष्य आहे तिच्यातल्या नैसर्गिक ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप प्रॉपरली समोर ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज अशा पद्धतीने ग्रुप होतात आणि अशा गोष्टी होत असतात. पॉर्नोग्राफी हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं प्रकरण आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा. आणि एकंदरच तुम्ही पण व्हॉट्सअपचे ग्रुप असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप केअरफुल असणं गरजेचं आहे. कुठलेही चुकीचे संदेश किंवा बऱ्याचदा फेक माहिती जी असते ती माहिती पण फॉरवर्ड केली जाते. तिच्यामध्ये ग्रुप ॲडमिनवर कारवाई होऊ शकते. म्हणून तुम्ही जर ॲडमिन असाल तर हे तुमचं काम असतं की जर कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती तुमच्या याच्यावर येत असेल किंवा ॲप्रोप्रिएट नाही आहे तर त्या गोष्टी तुम्ही पटकन त्याच्यावर ॲक्शन घेणं ॲज अ ॲडमिन म्हणून गरजेचं असतं. आपण या गोष्टी कॅज्युअली घेतो आणि ते प्रॉब्लेमॅटिक होऊन बसतं. आणि हे सगळे दिल्लीमधले आहे ना, राष्ट्रीय राजधानीतल्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि सज्ञान 4 आहेत, बाकीचे सगळे अज्ञान आहेत है ना. संदेशाची साखळी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञान कोविड-19मध्ये वापरलं जातं आहे, त्याच्यावर काम सुरू आहे. पण याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, कॉमन नॉलेज नावाची संकल्पना आहे, सामायिक ज्ञान. आता सामायिक ज्ञान हे काय असतं, तर सामायिक ज्ञान म्हणजे काय, एखादं जर मोठं काम तुम्हाला करायचं असलं तर ॲक्च्युअल ते जे काम आहे तर ते काम कोणाच्या मदतीने करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एला ते काम जमतं, ओके, असं आपण गृहीत धरू. आपल्याला एक काम करायचं आहे है ना, आपल्याला पळत पळत पर्वती गाठायची आहे आणि एला ते जमतं. तर बीला हे माहीत पाहिजे की एला हे जमतं, बाबा ए हे करू शकतो. आणि एला पण हे माहीत पाहिजे की त्याच्या कॅपॅसिटीज बीला माहीत आहे. तर त्या केसमध्ये हे सामायिक ज्ञान जे असतं की ते सामायिक म्हणजे कॉमन नॉलेज, की या लोकांना कॉमन आहे, ही गोष्ट माहीत आहे की कोण काय करू शकतं आणि तिच्यामधून त्या गोष्टी साध्य करणं. तर हे पण ब्लॉकचेनच्या याच्यामध्ये होतं. आणि कोविड-19साठी ब्लॉकचेन वापरलं जातं आहे, हा एक महत्त्वाचा, जागतिक आरोग्य संघटना त्याच्यावर काम करते आहे. त्याच्यानंतर कन्सोल बॉन्ड नावाची एक कन्सेप्ट आहे बघा. पहिलं जे वर्ल्ड वॉर झालं होतं त्याच्यामध्ये ब्रिटननी वापरलं होतं. आताची जी काही परिस्थिती आहे, आता हे एडिटोरियल आहे हिंदूचं, तर द हिंदू एडिटोरियल, याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की कन्सोल बॉन्ड्स जे असतात तर ते तुम्ही आता रिलीज केले पाहिजेत. कन्सोल बॉन्ड हा एक परपेच्युअल बॉन्ड असतो. परपेच्युअल बॉन्ड म्हणजे काय, त्याला मॅच्युरिटीची डेट नसते है ना, म्हणजे ह्या दिवशीच तो मॅच्युअर होणार आहे असं नसतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपल्या याच्यामध्ये, की आपल्याला पैशाची गरज आहे. देशाला जी सिच्युएशन आहे, मग आपल्या इथं पैशाची गरज इतकी काय, तुम्हाला लक्षात आलं असेल की जी एक मुद्दा जो आहे की आज जवळपास 3 ते 4 न्यूजपेपरला फक्त एकच न्यूज 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आहे. ती कुठली, तर कामगारांचं जे काही तिकीट आहे रेल्वेचं ते कोण देणार. म्हणजे ते राज्य सरकारने द्यायचं आहे, ते केंद्र सरकारने द्यायचं आहे, की अजून कुठली तिसरी व्यक्ती येणार आहे ते द्यायला. तर हा एक मोठा मुद्दा आहे. असं का होतं आहे आपल्या इथं, कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे, वानवा कशाची आहे, पैशाची आहे. आणि इतकी हातबल यंत्रणा आपली जी आहे तर त्याच्यासाठी पैसा पाहिजे, लिक्विडिटी पाहिजे. मग काय, तर कन्सोल बॉन्ड नावाचा एक कन्सेप्ट आहे जो ब्रिटननी फर्स्ट वर्ल्ड वॉरला वापरला होता. कन्सोल बॉन्ड हे परपेच्युअल बॉन्ड असतात, याच्यावर मॅच्युरिटीची डेट नसते. बॉन्ड आपण बघितलेलं आहे बघा, डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही जर कॅपिटल अकाउंट वगैरे व्हिडिओज बघितले नसतील तर ते बघा, म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. बॉन्ड हे कशात येतं, तर कर्ज घेण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट आहे सिम्पली. आणि बॉन्डमध्ये काय आहे की हिच्यामध्ये यांनी कसं केलं होतं ब्रिटननी, तर त्याचं एक्झाम्पल यांनी इथं दिलेलं आहे की काय मेसेज दिला होता त्यांनी. इफ यू कॅन नॉट फाईट, म्हणजे तुम्ही सोल्जर नाही आहे, तुम्ही लढू शकत नाही फर्स्ट वर्ल्ड वॉर, मग तुम्ही काय करायचं, यू कॅन हेल्प युअर कंट्री बाय इन्व्हेस्टिंग ऑल यू कॅन इन 5% एक्सचेकर बॉन्ड्स. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे काय असेल त्यातलं जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तेवढं तुम्ही इन्व्हेस्ट करा. अनलाईक सोल्जर द इन्व्हेस्टर रन्स नो रिस्क. सोल्जरला रिस्क आहे, तो बॉर्डरवर धराशायी होऊ शकतो, पण इन्व्हेस्टरला रिस्क नाही आहे, असा एक मेसेज देऊन यांनी कन्सोल बॉन्ड्स काढले होते. लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिच्यात इन्व्हेस्टमेंट केली होती, तिच्यातून यांचं काम चाललं होतं. आता कसं असतं की आपल्याकडं काय, PM केअर्स फंडाला निधी द्या. आता PM केअर्सला देऊन टाकलं तुम्ही, तुमच्या हातात काय येणार आहे, नथिंग. मग आता जिच्यात आपल्याला काही येणारच नाही आहे, आपण व्हॉलंटरी तिच्यामध्ये काहीतरी देतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000 रुपये तिच्यामध्ये टाकलेत, म्हणजे हे 1000 रुपये तुमचे गेले, विसरून जायचं याला. पण हेच गोष्ट जर परपेच्युअल बॉन्ड किंवा कन्सोल बॉन्डच्या याच्यातून घेतली आणि येत्या काळात तुम्हाला काहीतरी तिच्यातून मिळणार आहे, तर काय होऊ शकतं की या 1000च्या जागी एखादी व्यक्ती 10,000 रुपये टाकू शकते.
तर हाच एक मुद्दा आहे की तुम्ही PM केअर्सच्या ऐवजी कन्सोल बॉन्ड सारखी गोष्ट समोर आणली पाहिजे, असा याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तो एक लक्षात घ्या. आता हे मेघालयमध्ये नवीन आलेलं आहे हॉक कॉलरा, जिच्यामुळे पिक्सची डेथ होते, म्हणजे डुकरांची मृत्यू होतोय तिच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ना, की आधी आपण बघितलं की आफ्रिकन फिवर जो आहे, आफ्रिकन स्वाईन फ्लिवर, तिच्यामुळे आसाममध्ये ऑलरेडी 3-1 हजाराच्या आसपास डुकर हे झालेले आहेत. आणि आता नवीन मेघालयमध्ये काय आहे, हॉग कॉलरा. आता हे पण पिक्स करता आहे आणि हे अजून प्रॉब्लेमॅटिक आहे, तर तेवढं एक लक्षात ठेवा. MCQ, मेघालय हॉक्स कॉलरा आणि आसाम जे आहे ते आफ्रिकन स्वाईन फिवर. ओके, हे आपण बघितलं होतं काल. जवळपास 2900 पीकची डेथ झालेली आहे. तिथं फार्मिंग होतं, जसं आपल्याकडे कोंबड्यांचे फार्म असतात तशी तिकडं डुकरांचे फार्म असतात, है ना. आणि त्याच्यामुळे मग लॉस होणार जर एवढे एकदम मरणार असतील तर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, हिजबुलचा जो म्होरक्या होता रियाज नायकू, तर रियाज नायकूची डेथ झालेली आहे. त्याला ठार केलेलं आहे आपल्या सुरक्षा दलांनी 6 मे रोजी, म्हणजे काल पुलवामाची चकमक झाली होती तिच्यामध्ये त्याला ठार करण्यात आलेलं आहे. जवळपास त्याला पकडण्यासाठी 12 लाखांचं इनाम होतं, है ना. म्हणजे ते शोलेमधलं इनाम वगैरे सगळं ठीक आहे, तर आताही असे इनाम जाहीर केले जातात. आणि काश्मीर व्हॅलीमध्ये हे तुम्ही बघू शकता, तर जवळपास 12 लाखाचा त्याच्या डोक्यावर इनाम होता की याची माहिती सांगणाऱ्याला आम्ही देऊ, परंतु तरी पण तो सापडत नव्हता आपल्याला. जुलै 2016मध्ये बुरहान वानीची जेव्हा डेथ झाली होती, त्याच्यानंतर हिजबुलचा कमांडर हा बनला होता. आणि एकंदरच काश्मीरमधली परिस्थिती खूप चांगली नाही आहे. काश्मीरमध्ये पाकिस्ताननी अतिशय गडबड करून ठेवलेली आहे आताच्या दिवसांमध्ये. आपण नामच्या हिच्यात पण बघितलं होतं की पंतप्रधानांनी सरळ सरळ तिच्यावर पाकिस्तानला खडे बोल त्या नामच्या हिच्यात सुनावले होते. महाराष्ट्रामध्ये टोमॅटोवर विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. विषाणू कुठला आहे अजून कळायला मार्ग नाही, पण हा विषाणू जो आहे तर तो मोझॅक विषाणू सारखा आहे. मोझॅक पण हा एक विषाणू आहे जो टोमॅटोवर म्हणजे प्रादुर्भाव करतो टोमॅटोला. तर राज्यातलं टोमॅटोचं पीक आता संकटात आहे. येत्या काळामध्ये असं होऊ शकतं की 1 वर्षासाठी फॉर 1 इयर तुम्हाला टोमॅटोच महाराष्ट्रात लावता येणार नाही, ही शक्यता आहे. बघूयात काय होतं. जर असं झालं तर महाराष्ट्र आता टोमॅटोचं बाहेर एक्सपोर्ट करत होता, महाराष्ट्राला टोमॅटोची आयात बाहेरच्या राज्यांमधून करावी लागू शकते. तर टोमॅटोवर येणारे विषाणूजन्य आजार जे आहे ते स्पॉटेड विल्ट व्हायरस, तिरंगा बोकड्या, पिंक लीफ कर्ल आणि मोझॅक. MCQसाठी लक्षात ठेवा आता हे. ओके, त्याच्यानंतर 12 वर्षापूर्वी असाच पद्धतीचा विषाणू जो आहे तो इटलीत सापडला होता. नेमका या विषाणूमुळे होतं काय, टोमॅटोचा रंग बदलला आहे, टोमॅटोचा आकार पण बदलला आहे. खड्डे पाडून काढणीनंतर एकाच दिवसात टोमॅटो सडतायत, तर नक्कीच चांगली बाब नाही आहे. त्याच्यानंतर IVRS एक ॲप काढलेलं आहे गव्हर्नमेंटनी. IVRS म्हणजे काय, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. IVRS इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. आता जे काही आपलं आरोग्य सेतू ॲप होतं ते आरोग्य सेतू ॲप आलं, पण तिच्यामधून बरेच प्रश्न उपस्थित राहिले की प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल थोडी आहे, है ना. अँड्रॉइड मोबाईल नसणारी लोक पण आहेत की ज्यांच्याकडं बऱ्याच प्रकारची लोक असतात बघा, जे अफोर्ड करू शकत नाही ते साधा मोबाईल वापरतात. काही लोक अफोर्ड करू शकतात पण ते उच्च विचारसरणी साधी राहणी म्हणून ते छोटा मोबाईल वापरतात. मग त्यांच्या आयुष्याचं काय, तर त्याच्यासाठी हे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम आहे. फीचर फोन असतील किंवा लँडलाईन असेल त्याच्यासाठी 1921 हा एक टोल फ्री नंबर आहे. याच्यावर मिस कॉल द्यायचा, समोरून कॉल येणार आणि तुमच्या आरोग्याबाबत माहिती याच्यात विचारली जाईल. आणि हा टोल फ्री नंबर, याच्यासाठी चार्जेस नाहीत, नाही तर याच्यावरूनही भांडण झालं असतं, पैसे कोणी पे करायचे. भारत जैवविविधता पुरस्कार 2012 पासून सुरू झालेला आहे. आणि या सन्मान जैवविविधता पुरस्कार देणाऱ्या 3 संस्था आहेत, म्हणजे त्या तिघी एकत्र येऊन हा संस्था देतात. भारतातील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आपलं, आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण जे 2003 मध्ये आलं होतं. तर हे तीनही मिळून भारतीय जैवविविधता पुरस्कार देतात 2012 पासून. याचं स्वरूप जे आहे ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व्यक्तीसाठी 2 लाख रुपये, संस्था असली तर 5 लाख रुपये. आता याचे निकष काय आहेत, 4 गोष्टी आहेत जिच्यात मिळतं. विविधता जी आहे पर्यावरणातली, संरक्षण आणि संवर्धन त्याचं केलं असेल तुम्ही तर, जैविक संसाधनाचा शाश्वत वापर तुम्ही करत असाल तर, जैवविविधता व्यवस्थापन समिती तुमची असेल तर, आणि जैविक संसाधनाच्या वापरातून मिळणारा जो मोबदला आहे त्याच्यात वाढ करायची आणि स्थानिकांना त्या मोबदल्यामध्ये वाटा मिळवून द्यायचा. तर अशा गोष्टींसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर वंदे भारत मिशन
हे परराष्ट्र मंत्रालयाने आखलेलं मिशन आहे. कशासाठी? इतर देशातले जे भारतीय आहेत त्यांना मायदेशी परत आणण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पण फ्रीमध्ये नाही आहे. ही प्रक्रिया जी आहे ही यालाही पैसे पडणार आहेत. ज्या लोकांकडे पैसे आहेत, सगळ्यात पहिली कंडिशन, तुम्ही असिम्प्टोमॅटिक असला तरच तुम्हाला घेतलं जाईल जहाजावर किंवा जरच तुम्हाला घेतलं जाईल विमानावर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला घेतलं जाईल, कारण तुम्हाला भाडं पे करायचं आहे, इथं आल्यानंतर क्वारंटाईनचे पैसे पे करायचे. त्याच्यानंतर जे काही स्थलांतरित आहेत त्यांच्या टेस्ट ज्या आहेत त्याचा खर्च कोण उचलणार? कोर्टाने सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही हे आधी क्लिअर करा, मग नंतर हे सगळा कागदी घोडे कोण नाचवत बसेल. तसे वंदे भारत मिशन लक्षात ठेवा, MCQला अशा गोष्टी विचारल्या जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल पण आपण एक मिशन बघितलं होतं जिच्यामध्ये जहाजं गेलेले आहेत, UAEला गेलेले आहेत, मालेला गेलेले आहेत. तर ते मिशन कुठलं होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्याच्यानंतर रोनाल्ड विवियन स्मिथ, वय वर्ष 84, दिल्लीचा मौखिक इतिहास लिहिणारे अशी त्यांची ओळख होती. आता हे मौखिक इतिहास काय प्रकरण असतं, तर लोकांशी बोलायचं, मग लोक सांगतात की बाबा शनिवारवाडा कसा होता, काय होता, तिथल्या स्टोऱ्यात सांगतात, आणि मग ह्या स्टोऱ्या तुम्ही शब्दबद्ध करून लोकांसमोर आणायच्या, इतर लोकांसमोर, जगासमोर. तसं दिल्लीच्या बाबतीत यांनी केलं होतं. रोनाल्ड विवियन स्मिथ, वय वर्ष 84. द स्टेट्समॅन या वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांची पुस्तकं बघा, दिल्ली अननोन टेल्स ऑफ सिटी, दिल्ली दॅट नो वन नोज अँड कॅपिटल विग्नेट्स. तर हे अशी त्यांची पुस्तकं आहेत. रोनाल्ड विवियन स्मिथ, तर हे एक महत्त्वाचं आहे, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा, सर्व गर्भवती मातांची कोविड चाचणी करणार जम्मू काश्मीर. निलांबर पितांबर झारखंड. 3 योजना आहेत बरं, 3चे 3 नावं सांगा बरं खाली, कारण MPSC काय PSI STI मध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर नाम, अलिप्ततावादी चळवळीबाबत बिनचूक विधान ओळखा. तर 2019ची परिषद जी होती ती व्हेनेझुएलाला राजधानी काराकसेत झाली, ती बरोबर आहे. आणि 2014 नंतर प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केलं, हे बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. आर्थिक एकत्रीकरणाची पहिली पायरी कुठली, तर प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट असतं. त्याच्यानंतर हे FTI असतं. त्याच्यानंतर सेका असतं. त्याच्यानंतर पक्षांतर बंदीशी संबंधित काय आहे, तर दोन्ही गोष्टी आहेत, 52-91. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आजचे प्रश्न घ्या. टोमन हे कोणत्या देशाचे नवे चलन आहे? इराक, इराण, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला. पुलित्झर पुरस्काराची सुरुवात 1917 मध्ये झाली. दरवर्षी एकूण 21 पुलित्झर पुरस्कार दिले जातात. पुलित्झर पुरस्कार कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क तर्फे दिले जातात. फक्त ब क फक्त क. लॉंग मार्च 58 खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर कोरिया, फ्रान्स, चीन, रशिया. आफ्रिकन स्वाईन फिवर सर्वप्रथम 1921 मध्ये कोणत्या देशात आढळला होता? नामिबिया, टांझानिया, युगांडा, केनिया. भारतातील सर्वात जुना व सर्वात मोठा कृषी दबाव गट कोणता आहे? हिंद किसान पंचायत, भारतीय किसान संघ, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद तुम्ही देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.